नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. सुखवस्तू घरातील सुषमाचा संसार तसा छान चालला होता. सुषमाच्या पतीचे पुण्यात बेंटेक्स ज्वेलरीचे दुकान होते. दुकान छान चालत होते. सुषमाचा पती तिच्या शब्दाबाहेर नव्हता. तो तिची हरेक हौसमौज अगदी दिलखुलासपणे पुरवीत असे. या सुषमाला जुन्या वस्तू जमवायचा प्रचंड नाद होता. ती जेथे कोठे पर्यटनास जात असे तेथील जुन्या वस्तूंच्या दुकानातून काही ना काही खरेदी करतच असे. त्या दिवशी सोमवार होता. पुण्यातील इतर दुकानांप्रमाणेच सुभाषचे म्हणजेच सुषमाच्या पतीचे दुकान देखील बंद होते. जुलैचा महिना, प्रचंड पाऊस. तरीही केवळ पत्नीच्या आग्रहाखातर सुभाषराव आज वर्षा सहलीला बाहेर पडले. पावसाळ्यात ताम्हिणी घाटाचे सौंदर्य सांगायलाच नको. घाट अगदी नववधूप्रमाणे सजलेला असतो. तर उभयंता आज या घाटात सहलीला निघाले. सुषमाच्या आनंदाला आज पारावार उरला नव्हता. सहलीला जायचे म्हणून तिने रविवारी रात्रीपासूनच तयारी केली होती. दोघांसाठी रेनकोट्स, छत्र्या, मफलर, टॉवेल घेतले होते. वाटेत खाण्यासाठी म्हणून सँडविचेस, केक्स, चिवडा, वेफर्स, बिस्किटे इत्यादी जय्यत तयारी करून दोघे पहाटेच तुफान पावसात पुण्याहून निघाले. सुभाषराव ड्रायव्हिंग करत होते. छान गाणी ऐकत ऐकत गप्पा मारत दुपारी 12च्या सुमारास घाटाच्या मध्यावर दोघे पोहोचले. तोवर पाऊसही बऱ्यापैकी उघडला होता. दोघांनाही कडकडून भूक लागली होती. म्हणून गाडी एका आडोशाला थांबवून दोघांनी सोबत आणलेल्या जिन्सांवर यथेच्छ ताव मारला. जरा पावसाळी वातावरणाची मजा घेण्यासाठी ते इतरत्र फिरू लागले. फिरता फिरता सुषमाला तिथे एक दुकान दिसले. दुकान कसले, लाकडी खोकेच होते ते. पण आश्चर्य म्हणजे ते नेमके जुन्या वस्तूंचे दुकान होते. मग काय, सुषमा अगदी बेभान होऊन तिथल्या वस्तू न्याहाळू लागली. आणि एक मूर्ती तिच्या नजरेत भरली. साधारण 2 फूट उंचीची एका रूपगर्विता स्त्रीची ती मूर्ती होती. धातू होता पितळ. प्रणय आराधनेस आतुर अशा आवेशात ती स्त्री मूर्ती होती. तिथल्या दुकानदारास सुषमाने किंमत विचारली तर त्याने ती 25,000 रुपये सांगितली व सोबतच माहिती दिली की ही मूर्ती सुमारे 500 वर्षे जुनी आहे. मूर्ती घ्यायचीच अशी गळ तिने सुभाषला घातली. पण त्याच्याजवळ इतकी रोख रक्कम नव्हती. जेमतेम 5,000 होते. पण सुषमाने त्या मूर्तीसाठी सुभाषच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चैन आणि नगदी 5,000 असे त्या दुकानदाराला दिले. आणि त्यानेही ते हसत हसत घेतले व मूर्ती दिली. खरे तर चैनची किंमत व 5,000 रोख हे 25,000हून अधिक होते. तरी पण बायकोसाठी सुभाषने हा त्याग केला. नाहीतरी दोघांनाही एकमेकांशिवाय होतेच कोण. दोघेही अनाथ. शिवाय लग्नास 4 वर्षे होऊनही मूलबाळ नाही. तर अशा प्रकारे ती मूर्ती घेऊन उभयंतांची पुढची सहल सुरू झाली. गाडीत मदमस्त मोगऱ्याचा सुवास येऊ लागला. सुषमाने तर गजरा घातला नव्हता व गाडीतही मोगरा नव्हता. मग नक्की मोगऱ्याचा सुगंध येत तरी कुठून होता? दोघेही आश्चर्यचकित झाले. इकडे तिकडे पाहू लागले पण शोध लागेना. हे करता करता त्यांची गाडी विंजाई देवीच्या जंगलापर्यंत येऊन पोहोचली. आणि अचानक तो मोगऱ्याचा सुगंध बंद झाला.
आणि एक कुबट वास गाडी भरून राहिला. गाडी देवीच्या मंदिरापासून 1 किलोमीटरवर थांबली. ती चालूच होईना. उभयंता चिंतित पडले. सुभाषने गाडीतून उतरून गाडीचे बोनेट, चाके, पाटे चेक केले, परंतु सर्व ठीक होते. मग गाडी का चालू होईना? आणि आसपास इतके मोकळे जंगल असता फक्त आपल्याच गाडीभोवती हा कुबट वास का? हा प्रश्न दोघांना पडला. इतक्यात एक बुटका काळा सावळा माणूस त्यांना सामोरा आला. प्रथम दोघेही दचकले. जरा सावरल्यावर सुभाषने विचारले, भाऊ, इथे कुठे गॅरेज आहे का? तर तो म्हणाला की इथे कसले आले गॅरेज? इथे साधी चहाची टपरीही नाही. असल्या सुनसान जागी कोण बसलंय धंदा करायला? पण मी म्हणतो की तुम्ही इथे कसे? त्यावर सुभाषने त्याला सर्व हकीकत सांगितली. तर तो इसम आश्चर्याने म्हणाला, साहेब, इथे माझ्या 4 पिढ्या गेल्या. ज्ञानबा नाव आहे माझं. तर जवळच्याच नावरे गावात राहतो मी. पण तुम्ही म्हणता तसले जुन्या वस्तूंचे दुकान वगैरे इथे कुठेच नाही. सुभाष म्हणाला, अहो, असे कसे होईल? त्या दुकानातून आम्ही मूर्तीही खरेदी केली. सुषमा दाखव पाहू ती मूर्ती यांना. सुषमाने ती मूर्ती ज्ञानबाला दाखवली. तर तो डोळे विस्फारून तोंडाचा आ वासून पाहतच राहिला. ज्ञानबा भेदरलेल्या नजरेने मूर्तीकडे एकटक पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलत होते. सुभाषने ज्ञानबाला आवाज दिला, हलवला, तेव्हा कुठे तो झोपेतून जागा झाल्यासारखा दचकला. काय? अहो, काय इतकी तंद्री लागलीये काय? आवडली ना मूर्ती? सुभाष म्हणाला. पाहुणं, हे जरा विचित्रच वाटतंय. मगाशी ती मूर्ती माझ्याकडे पाहून विचित्र हसत होती. डोळ्यात एक चमक आली होती तिच्या. पाहुणं, मला काय हे चांगलं लक्षण दिसत नाही. एकतर तुम्ही म्हणता तसे इथे एकही दुकान नाही. त्यात ही विचित्र मूर्ती अस्तित्वात नसलेल्या दुकानातून खरेदी केलेली. द्या फेकून ती. काय वेटपीठ लागलंय काय? अरे, किंमत मोजलीये मी यासाठी. आणि किती सुंदर दुर्मिळ आहे ती. बहुधा तुला भास झाला असेल. असो, पहिले माझी गाडी चालू करायला मदत करशील तर खूप उपकार होतील, प्लीज. अहो, उपकार कसले साहेब? माणसानेच माणसाला मदत करायची असते. पण आता इथे गाडी रिपेअर होणे शक्य नाही, कारण इथे गॅरेज नाही. पण माझ्या गावातून मेकॅनिक बोलवू शकतो आपण. अरे, मग अडचण कसली? जाऊ की लगेच आपण तुझ्या गावात आणि आणू मेकॅनिक, सुभाष म्हणाला. हो, जाऊ आपण. पण अडचण अशी आहे की माझे गाव या घाटाखाली आहे. पायवाटेने गेल्यास जायला 3 तास आणि यायला 3 तास. आणि आपण दोघे जाऊही, पण वहिनी इतके चालू शकणार नाहीत, कारण वाट उथळ डोंगर उताराची आहे. शिवाय भरपूर चालावेही लागेल. आपल्याला पुन्हा इथे यायला, गाडी रिपेअर करायला रात्र होईल. त्यापेक्षा आज तुम्ही माझ्याकडेच मुक्काम करा. उद्या सकाळी जा पुन्हा. सकाळी मी तुमच्यासोबत इथे मेकॅनिक घेऊन येईल. तो देईल गाडी चालू करून. ही सूचना त्यालाही पटली. मग ज्ञानबासोबत तो व पत्नी दोघेही नावरे गावाच्या दिशेने निघाले. गाडी तिथेच सोडली त्यांनी. पण सुषमाने मूर्ती मात्र स्वतःजवळच ठेवली. ते जसजसे डोंगर उतरू लागले तसा तो मोगऱ्याचा धुंद गंध आजूबाजूला पसरू लागला. या डोंगर उतारावर रान गवत, जंगली झाडे झुडपे होती, पण मोगरा कुठेच नव्हता. तरीही तो सुवास त्या तिघा वाटसरूंना येतच होता. पण आता या गंधाकडे कुणाचे फारसे लक्ष नव्हते. तिघेही मस्त गप्पा मारत वाट तुडवीत होते. सुषमाही खुश होती, कारण हा असा प्रवास तिने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. गप्पा मारता मारता तिला असे जाणवले की जणू काही एखादे बाळ तिच्या कडेवर आहे. तिला श्वासोच्छ्वास व धडधड जाणवत होती. काही क्षण तिला बरे वाटले, जणू काही तिचे स्वतःचे बाळच कडेवर आहे. पण लागलीच तिला सत्याची जाणीव झाली. अजून आपली कूस उजवली नाहीये.
आपल्याकडे वर बाळ नाही तर मूर्ती आहे. सुषमाने एक वार हातातील मूर्तीकडे पाहिले. हे काय? मूर्तीचे ओठ जरासे विलग झालेत काय? डोळे पानसर वाटतायत काय? तिची छाती खालीवर होतीये. क्षणभर सुषमाला काहीच सुचेना. तिने स्वतःलाच समजवले, काय हे आपल्या मनाचेच खेळ. छे, आता मूर्ती सामान्यच वाटत होती. पण मग सुषमाचे सारे अंग का थरथरत होते? तिच्या सर्वांगाला असा घाम का सुटला होता? सुभाषचे लक्ष तिच्याकडे गेले. त्याने विचारले, सुशे, अगं दमलीस का इतक्यात? हा, काय नाही, जरा गरम होते आणि धाप लागतीये इतकंच. सुषमाने थातूरमातूर उत्तर दिले. पण ती मनातून फारच घाबरली होती. तिला समजेना की मगासचा तो प्रकार काय होता. भास, आभास की आणखी काही. नाही, तो भासच असला पाहिजे. नाहीतर निर्जीव मूर्त्या कधी हसतात का? श्वासोच्छ्वास करतात का? नाही, हे शक्य नाही. सुभाषराव, आलं माझं गाव. ही पहा गावाच्या नावाची पाटी. ग्यानबाच्या आवाजाने ती भानावर आली. शेवटी एकदा ते नावरे गावात पोहोचले तर. गाव तसे साधेच होते. जाताना ग्यानबाला बरेच जण हाक मारून हात दाखवत होते. मजल दरमजल करत एकदाचे त्याच्या घरी पोहोचले. ग्यानबाने बायकोला हाक मारली, रकमे, जरा 2 ग्लास पाणी आण बघू. पाहुणे आलेत घरी आणि रातच्याला जरा चांगलं जेवण कर चौघांचे. ग्यानबाने एका दमात सर्व सांगितले. तशी रखमा आतल्या खोलीतून पाणी घेऊन हसत मुखाने आली व सुषमाला म्हणाली, बाईसाहेब, जरा बसा की निवांत आणि ती हातातली मूर्ती द्या पाहू इकडे, खाली ठेवा. असे म्हणून रखमाने ती मूर्ती हातात घेतली. मात्र विजेचा तीव्र झटका बसल्याप्रमाणे ती खाली कोसळली. ते पाहून तेथील बाकी 3 जण हादरले. आता ग्यानबाच्या त्या शेणाने सारवलेल्या 2 खाणी घरात शेणाचा नाही तर मोगऱ्याचा धुंद गंध भरून राहिला होता. इतका की जीव गुदमरावा. त्या मोगऱ्याच्या सुगंधाने ग्यानबाचे घर भारले होते. घरात तर कुठेही मोगरा नव्हता. एका आडगावातले जुन्या पद्धतीचे शेणामातीने सारवलेले घर ते. आसपास कुठेही मोगऱ्याचे झाडही नव्हते. तशात रखमा मूर्ती छातीशी घेऊन जमिनीवर थरथरत पडलेली. या साऱ्या प्रकाराने उर्वरित 3 जणही हतबद्ध झाले. कोणालाच काही कळेना. ग्यानबाने रखमेच्या तोंडावर पाणी मारले. तिला सावरले. सुषमाने तिला विचारले, अगं काय झाले तुला? तर ती म्हणाली, मला झटका बसला जोराचा या मूर्तीला हात लावल्यावर. बघा साहेब, मी म्हणालो होतो ना, ही मूर्ती विचित्र आहे. ग्यानबा म्हणाला. आता सुभाष आणि सुषमालाही हे खरे वाटू लागले. आजच्या एका दिवसात त्या मूर्तीचे विचित्र अनुभव सर्वांनाच आले होते. ग्यानबा म्हणाला, सुभाषराव, आता संध्याकाळ झाली आहे. जरा चहा घेऊ व मग यावर चर्चा करू. सुभाषने मान्य केले. सर्वांचा चहा झाल्यावर ग्यानबा म्हणाला, साहेब, ही मूर्ती धोकादायक आहे. आता तिचा घाणेरडा अनुभव सर्वांनाच आला आहे. तेव्हा तुम्ही तिचा नाद सोडून द्या, नष्ट करा तिला. ग्यानबा हे बोलला तोच त्या घरात एकाएकी हलाकल्लोळ माजला. भांडी आपटू लागली. सडलेल्या मांसासारखा वास पसरला. त्या कुबट वासाने सारे घर तुंबले. ग्यानबा घाबरत घाबरत म्हणाला, बघा सुभाषराव, काय हा विचित्र प्रकार. ग्यानबा, तुझे म्हणणे खरे. या मूर्तीचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. पण करणार तरी काय आपण? सांग ना आता तूच. सुभाष म्हणाला. एव्हाना मगाशचे वादळ शमले होते. साहेब, इथे मारुती बाबा म्हणून एक मांत्रिक आहे. आपण त्याच्याकडे जाऊयात. मग सर्वजण गावातील शंकराच्या देवळातील मारुती बाबाकडे गेले. मारुती बाबा ध्यानमग्न होते. ग्यानबा त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला. पण त्याने मारुती बाबांच्या चरणाला हात लावताच मारुती बाबांचे सर्व शरीर थरथरू लागले. घामाने न्हाऊन निघाले.
मारुतीबाबांनी झटकन ग्याणबाला दूर ढकलले. ते ध्यानातून ताडकन जागे झाले. ग्याणबा काही बोलायच्या आतच ते म्हणाले, ग्याणबा, काही बोलू नकोस. मला तुझ्या स्पर्शानेच सर्व समजले आहे. तुझ्या आणि तुझ्यासोबत आलेल्या या लोकांवर एका अनैसर्गिक शक्तीची सावली आहे. हे ऐकताच सुषमा, सुभाष, रखमा आणि ग्याणबा सर्वच जण घाबरले. पण त्यासोबतच मारुतीबाबांच्या सामर्थ्याची त्यांना मनोमन खात्री पटली. ग्याणबा त्यांना काकुळतीने म्हणाला, महाराज, आम्हाला वाचवा हो यातून. या सुभाषरावांच्या त्या मूर्तीमुळे हे सर्व घडतंय. यावर बाबा म्हणाले, मला सर्व समजले. काय करायचे ते मी करतो, पण प्रथम ती मूर्ती इथे घेऊन या. ते सर्वजण मूर्ती घ्यायला गेले. मात्र ती आणताना त्यांना सर्वांना प्रचंड त्रास झाला. इतक्याशा त्या मूर्तीचे वजन प्रचंड वाढल्यासारखे वाटत होते. तिला पेलताना त्या चौघांची ताकदही कमी पडत होती. वाटेत त्या सर्वांना भयानक भास होत होते. आजूबाजूला रोगग्रस्त माणसे दिसत होती. बिनमुंडक्यांची माणसे दिसत होती. पण मारुतीबाबांच्या शब्दातच एक अनोखी पवित्र ताकद होती. त्यांनी सांगितले होते की मूर्ती इथे आणा. मग ती मूर्ती तिथे कशीही येणारच होती. त्या चौघांनी कशीबशी ती मूर्ती देवळात मारुतीबाबांपाशी आणली. पण तितक्यात एक घाणेरडा दर्प सर्वत्र पसरला. वावटळ उठली. सर्वजण गुदमरलेल्या जणू काही एखाद्या निर्वाच्य पोकळीत होते. हृदये जोरजोरात धडधडू लागली. श्वास गुदमरून गेले सर्वांचे. मारुतीबाबांनी त्या मूर्तीच्या डोक्यावर हात ठेवला. मग सारे शांत झाले. ते तोंडाने काही मंत्र म्हणू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण भाव पसरू लागले. काही वेळाने ते या चौघांकडे पाहून बोलले की हे पहा, तुमचा एका भयानक शक्तिशाली मूर्तीशी संपर्क आलेला आहे. तुम्हाला आता त्रास तर होणारच, पण तो सहन करण्यावाचून गत्यंतर नाही. हे ऐकून चौघेही चपापले. सुभाष म्हणाला, पण महाराज, हे प्रकरण नक्की आहे तरी काय, व यातून आमची सुटका कशी होणार? बाबा म्हणाले, सांगतो, नीट ऐका. मला या मूर्तीच्या डोक्यावर हात ठेवताच तिचा इतिहास समजला आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही मूर्ती 500 वर्षे नाही तर त्याहून अधिक जुनी आहे. ही मूर्ती तुम्हाला ज्या घाटात मिळाली तिथे पूर्वी घनदाट जंगल होते. त्या जंगलात एक मूर्तिकार राहायचा. मूर्तिकलेत अतिशय वाकबगार होता तो. आजूबाजूच्या राज्यात त्याच्या मूर्त्यांना अतिशय मागणी होती व किंमत देखील होती. त्यामुळेच हा मूर्तिकार थोडा माजला होता. एकदा त्याच्याकडे एक नवविवाहित जोडपे आले. त्यांना घराच्या दर्शनी भागात ठेवण्यासाठी एक सुंदर स्त्री मूर्ती हवी होती, जेणेकरून घराची शोभा वाढेल. या कलाकाराने मूर्ती तयार करण्याचे कबूल केले व किंमत सांगितली व याला 2 महिने लागतील हे देखील सांगितले. जोडप्याने हे कबूल केले व काही रक्कम आगाऊ म्हणून कलाकाराला दिली. आगाऊ रक्कम देऊन ते जोडपे निघून गेले व मूर्तिकाराने मूर्ती बनवायला घेतली. पण त्याचे ध्यान लागतच नव्हते, कारण त्याचे मन जोडप्यापैकी त्या स्त्रीवर भाळले होते. ती स्त्री होतीच तशी लावण्यवती. 2 महिन्यांनी ते जोडपे मूर्ती घ्यायला आले. तेव्हा तो कलाकार म्हणाला की मूर्ती अजून तयार व्हायची आहे, 15 दिवस लागतील अजून. त्यावरून त्याची व जोडप्याची जोरदार भांडणे झाली, इतकी की पार मारामारीच. त्यात त्या स्त्रीचा नवरा मेला. मरताना त्याने कलाकाराला शाप दिला की इथून पुढे तुझ्याकडून निर्माण झालेली वस्तू घाणेरडी असेल. कलाकार या शापाने घाबरला. खरं तर त्याने त्या जोडप्यांपैकी त्या स्त्रीच्या प्राप्तीसाठी त्याला मारले होते. मूर्तीवरून इतके भांडण्याचे त्याला कारणच नव्हते. त्या घाबरलेल्या कलाकाराने तशाही परिस्थितीत त्या स्त्रीवर जबरदस्ती केली व तिला मारून टाकले. मरताना त्या स्त्रीनेही त्या कलाकाराला भयंकर शाप दिले. पुढे काही वर्षांनी कलाकार वारला, पण भयानक रोगाने तडफडत मरण पावला.
मूर्ती मात्र तशीच राहिली, पण ती मूर्ती आता साधी राहिली नव्हती. त्यात त्या जोडप्याचे श्राप गुंतले होते. या मूर्तीमुळेच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या भावी इच्छा, आकांक्षा, स्वप्ने या मूर्तीमुळेच नष्ट झाली. त्या सर्व अनिष्ट भावनांचा निर्यास या मूर्तीत झाला. त्यामुळेच ती मूर्ती दृष्टशक्तीने भारली गेली. इतके बोलून बाबा थांबले व म्हणाले की आता यावर एकच उपाय आहे. या मूर्तीला महादेव शिवशंकराच्या देवळात नेऊन अग्नीच्या साहाय्याने वितळून टाकायला हवे. त्या सर्वांनी मारुती बाबांच्या शिवमंदिरात मूर्तीला नेले व तिथे त्या मूर्तीला वितळवून टाकले लाकडाच्या साहाय्याने. खूप त्रास झाला त्यांना हे करताना, पण त्यांनी धैर्याने ते केले. अखेर मूर्ती संपली. त्या सर्वांचा त्रासही संपला. सर्वजणांनी खुश होऊन मारुती बाबांचे आभार मानले. तेव्हा बाबा म्हणाले, आभार मानायचे तर महादेवाचे माना. शिवशंकरापुढे कोणतीही दृष्टशक्ती काहीही करू शकत नाही, कारण या जगातील सर्व सृष्ट असृष्ट शक्ती या शिवशंकरापुढे नतमस्तक होतात. तेव्हा सर्वांनी शिवाची मनोमन पूजा बांधली व मारुती बाबांचे आभार मानून सर्वजण सुखाने आपापल्या घरी गेले. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.